कोल्हापुरात लव जिहाद विषयावर हिंदू जनजागृती समितीचं विशेष व्याख्यान। सनातन संस्थेच्या सद्गुरू स्वाती खाडे आणि समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांचं मार्गदर्शन। बेटी सुरक्षित राष्ट्र सुरक्षित अभियानात सहभागी होण्याचं आवाहन। कोल्हापूर येथे हिंदू जनजागृती समितीच्या वतीने लव जिहादची नवी भयावहता आणि त्यांच्यावरील उपाययोजना या विषयावर विशेष व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं। पेटाळा येथील पद्माराजे गर्ल्स हायस्कूलच्या राम गणेश गडकरी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरू स्वाती खाडे आणि हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी मार्गदर्शन केलं। यावेळी बोलताना सद्गुरू स्वाती खाडे यांनी लव जिहादचे जाळे ग्रामीण भागासह कॉर्पोरेट क्षेत्रांपर्यंत पोहोचल्याचा दावा केला। हिंदू युवती आणि महिलांनी धर्माचरण आणि संस्कृतीचं पालन करून जागरूक राहण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी सांगितलं। हिंदू संस्कृतीविषयी चुकीचं कथन पसरवलं जात असल्याचा आरोप करत महिलांनी आपल्या इतिहासातील वीरांगनांचा आदर्श समोर ठेवावा असं आवाहन त्यांनी केलं। कार्यक्रमात रमेश शिंदे यांनी लव जिहाद या विषयाचा ऐतिहासिक संदर्भ मांडत विविध घटनांचा उल्लेख केला। हिंदू संस्कृती आणि धर्माविरोधात षडयंत्र रचलं जात असल्याचा दावा त्यांनी केला। समाजाने या विषयाकडे गांभीर्याने पाहून जागरूक राहण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी सांगितलं। या प्रसंगी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या बेटी सुरक्षित राष्ट्र सुरक्षित या अभियानाची माहिती देण्यात आली। हिंदू युवतींनी या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन स्वतःच्या सुरक्षेसह राष्ट्रहितासाठी कार्य करावं असं आवाहन रमेश शिंदे यांनी केलं। या व्याख्यानाला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, विविध हिंदुनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी तसेच महिला आणि युवती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।